नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे 20 प्रश्न आपण पाहणार आहोत। हे सर्व प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत। पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, नारळ संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? नारळ संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे भाट्टे, रत्नागिरी। लक्षात ठेवा, भाट्टे या ठिकाणी नारळ संशोधन केंद्र आहे आणि भाट्टे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रत्नागिरी जिल्ह्यात आहे। लक्षात ठेवा। पुढील प्रश्न पहा, भील ही जमात मुख्यतः डॅश डॅश या भागात आढळते। पर्याय पहा, कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा। विद्यार्थी मित्रांनो, काय विचारलं आहे? भील ही जमात मुख्यतः डॅश डॅश या भागात आढळते। तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे उत्तर महाराष्ट्र। उत्तर महाराष्ट्र। विद्यार्थी मित्रांनो, उत्तर महाराष्ट्र म्हणजेच कोणकोणते जिल्हे? तर लक्षात ठेवा, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक। लक्षात ठेवा, उत्तर महाराष्ट्र म्हणजेच उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, जळगाव जिल्हा आणि नाशिक जिल्हा येतो। लक्षात ठेवायचं आहे। आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलं? कोणत्या भागात आढळते? जर आपल्याला विचारलं खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात भिल्ल ही जमात आढळते, तर आपल्याला समजलं पाहिजे धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक। ओके। पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे? म्हणजेच कोणता पर्याय चुकीचा आहे? या ठिकाणी आपल्याला ध्वनिदर्शक शब्द दिलेले आहेत। पहा, पहिला पर्याय पहा, सापाचे फुसफुसणे, हत्तीचे चित्कारणे, हंसांचा कलरव आणि यापैकी नाही। विद्यार्थी मित्रांनो, पहिला पर्याय बरोबर आहे, सापाचे फुसफुसणे बरोबर आहे। दुसरा पर्याय आहे हत्तीचे चित्कारणे, बरोबर आहे का? 100% बरोबर आहे। तिसरा पर्याय आहे हंसांचा कलरव, कलरव असतो का? तर बरोबर आहे। लक्षात घ्या, सापाचे फुसफुसणे, हत्तीचे चित्कारणे आणि हंसांचा कलरव हे तीनही पर्याय बरोबर आहे। आणि आपल्याला विचारलं कोणता पर्याय अयोग्य आहे, तर योग्य उत्तर आहे यापैकी नाही, यापैकी नाही। पुढील प्रश्न पहा, नवजीवन या वृत्तपत्राचे संपादक कोण आहे? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे। नवजीवन या वृत्तपत्राचे संपादक कोण आहे? योग्य उत्तर आहे महात्मा गांधी, महात्मा गांधी। पुढे पहा, रँगलर परांजपे म्हणजेच डॅश डॅश। रँगलर परांजपे म्हणजेच कोण? तर पहा, रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे। रँगलर परांजपे म्हणजेच रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे। पुढील प्रश्न पहा, सन 1989च्या पहिल्या छत्रपती शाहू पुरस्काराचे मानकरी ठरलेले विद्यमान समाजसेवक कोण? सन 1989च्या पहिल्या छत्रपती शाहू पुरस्काराचे मानकरी ठरलेले पहिले समाजसेवक कोण? योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबा आढाव, डॉक्टर बाबा आढाव। पुढील प्रश्न पहा, जनता या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? जनता, योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। लक्षात ठेवा, जनता या वृत्तपत्राचे संपादक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते। पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? पहिला पर्याय पहा, 25 वर्ष रौप्य महोत्सव, बरोबर आहे का? विद्यार्थी मित्रांनो, 25 वर्ष रौप्य महोत्सव असतो, 100% बरोबर आहे। दुसरा पर्याय पहा, 50 वर्ष सुवर्ण महोत्सव, बरोबर आहे का? तर 100% बरोबर आहे, 50 वर्ष सुवर्ण महोत्सव। पुढे पहा, 60 वर्ष हीरक महोत्सव, बरोबर आहे का? तर 100% बरोबर आहे। 25 वर्ष रौप्य महोत्सव, 50 वर्ष सुवर्ण महोत्सव आणि 60 वर्ष हीरक महोत्सव, तीनही पर्याय बरोबर आहे। या ठिकाणी योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय, सर्व बरोबर, सर्व बरोबर। पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी द्विगुणित स्वर कोणता? खालीलपैकी द्विगुणित स्वर कोणता? पहिला पर्याय पहा आ, दुसरा पर्याय ई, तिसरा पर्याय उ आणि चौथा पर्याय आहे वरील सर्व। विद्यार्थी मित्रांनो, द्विगुणित स्वर म्हणजे काय ते पहिले समजून घेऊ। पहा, या ठिकाणी काय म्हटलं आहे, एकच स्वर 2 वेळेस एकत्र आल्यास द्विगुणित स्वर तयार होतो। आता कसं? तर पहा,
अ अधिक अ बरोबर तयार झाला आ, म्हणजे एकच स्वर दोन वेळेस आला, एकत्र आला. एकच स्वर दोन वेळेस एकत्र आला म्हणून स्वर तयार झाला द्विगुणित. ओके. मग अ अधिक अ बरोबर आ, आ आहे द्विगुणित स्वर. दुसरा पर्याय पहा, ई अधिक ई बरोबर ई. या ठिकाणी सुद्धा एकच स्वर दोनदा एकत्र आला म्हणजे ई सुद्धा काय आहे, द्विगुणित स्वर आहे. नंतर पहा, उ अधिक उ बरोबर दीर्घ उ. बरोबर आहे का? तर बरोबर आहे. मग हा उ आणि हा उ म्हणजे ऱ्हस्व उ अधिक ऱ्हस्व उ बरोबर दीर्घ उ, म्हणजे एकच स्वर दोन वेळेस एकत्र आला आणि द्विगुणित स्वर तयार झाला. म्हणजे आ, ई आणि उ हे तीनही काय आहे, द्विगुणित स्वर आहे. आता पर्याय पहा, आ, ई, उ आणि वरील सर्व. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे वरील सर्व. लक्षात ठेवा. आ कसा तयार झाला? आ कसा तयार झाला? तर आ अ अधिक अ बरोबर आ. ई कसा झाला? ई अधिक ई. आणि उ कसा झाला? उ अधिक उ. समजून घ्या, लिहून ठेवा. पुढील प्रश्न पहा, कांदे पोहे या शब्दाचा समास ओळखा. कांदे पोहे. विद्यार्थी मित्रांनो, आता विग्रह कसा होणार? कांदे पोहे म्हणजे काय? तर कांदे घालून तयार केलेले पोहे. कांदे घालून तयार केलेले पोहे. आता मग कांदे घालून तयार केलेले पोहे यामध्ये आपण काय करतो? घालून तयार केलेले हे शब्द काय करतो? गाळून टाकतो, म्हणजे काढून टाकतो. ओके. मग खाली काय शिल्लक राहतं? कांदे पोहे. म्हणून योग्य उत्तर आहे मध्यम पद लोपी समास. लक्षात घ्या, समजून घ्या. कांदे पोहे, कांदे घालून तयार केलेले पोहे हे जे मधले पद आहे आपण ते काय करतो? गाळून टाकतो, काढून टाकतो. म्हणून मध्यम पद लोपी समास. कांदे पोहे मध्यम पद लोपी समास. पुढील प्रश्न पहा, हरिजन या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? हा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. हरिजन या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर पहा, योग्य उत्तर आहे महात्मा गांधी. महात्मा गांधी. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे? म्हणजे कोणता पर्याय चुकीचा आहे हे आपल्याला शोधायचं आहे. पहिला पर्याय पहा, अवर्णनीय, वर्णन करता येणार नाही असे. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. अवर्णनीय म्हणजे काय? वर्णन करता येणार नाही असे. 2 नंबर पर्याय पहा, अफवा, खोडसाळपणे पसरवलेली खोटी बातमी. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. खोडसाळपणे पसरवलेली खोटी बातमी म्हणजेच काय? अफवा. तिसरा पर्याय पहा, अप्पलपोटा, स्वतःच्याच फायद्याचे पाहणारा. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. स्वतःच्याच फायद्याचे पाहणारा याला काय म्हणतात? अप्पलपोटा म्हणतात. तीनही पर्याय पहिले बरोबर आहे. चौथा पर्याय पहा, अतुलनीय, तुलना करता येईल असा. बरोबर आहे का? विद्यार्थी मित्रांनो, चुकीचं आहे. अतुलनीय म्हणजे काय? तर अतुलनीय म्हणजे काय? तुलना करता येणार नाही असा याला म्हणतात अतुलनीय. आणि या ठिकाणी पर्यायामध्ये काय म्हटलं आहे? तुलना करता येईल असा म्हटलेला आहे, म्हणजे चुकीचं आहे. 4 नंबर पर्याय आपलं उत्तर आहे. लक्षात ठेवा. आपल्याला काय विचारलं आहे? कोणता पर्याय अयोग्य आहे? 4 नंबर पर्याय अयोग्य आहे. पुढील प्रश्न पहा, मूकनायक या वृत्तपत्राचे संपादक डॅश डॅश हे होते. कोण होते? विद्यार्थी मित्रांनो, 100 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. मूकनायक या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर पहा, योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा, शेतीचा शोध कोणत्या युगात लागला? युग विचारला आहे. शेतीचा शोध कोणत्या युगात लागला? तर पहा, योग्य उत्तर आहे नवाश्म युग. नवाश्म युग. पुढील प्रश्न पहा, कोणत्या गव्हर्नर जनरलने मराठा पेशव्याला पदावरून हटवले? कोणत्या गव्हर्नर जनरलने मराठा पेशव्याला पदावरून हटवले? योग्य उत्तर आहे लॉर्ड हेस्टिंग्स. लॉर्ड हेस्टिंग्स. पुढे पहा, ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला? योग्य उत्तर आहे मद्रास, मुंबई. लक्षात ठेवा. ब्रिटिश काळामध्ये रयतवारी पद्धतीचा प्रारंभ
हा मद्रास व मुंबई प्रांतात झाला. पुढील प्रश्न पहा, दाती तृण धरणे म्हणजेच काय? पर्याय पहा, शरणागती पत्करणे, नाक मुठीत धरणे, हत्यार खाली ठेवणे, वरीलपैकी सर्व बरोबर. विद्यार्थी मित्रांनो विचार करा. दाती तृण धरणे म्हणजे काय? शरणागती पत्करणे 100% बरोबर आहे. नाक मुठीत धरणे 100% बरोबर आहे. आणि हत्यार खाली ठेवणे 100% बरोबर आहे. हत्यार खाली ठेवणे म्हणजेच काय? शरणागती पत्करणे, दाती तृण धरणे, नाक मुठीत धरणे सर्व पर्याय बरोबर आहे. म्हणून योग्य उत्तर आहे वरील पैकी सर्व. दाती तृण धरणे, शरणागती पत्करणे, नाक मुठीत धरणे आणि हत्यार खाली ठेवणे. पुढील प्रश्न पहा, चपला या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द ओळखा. चपला, पहिला पर्याय पहा वीज, दुसरा पर्याय स्त्री, तिसरा पर्याय आहे विद्युलता आणि चौथा पर्याय आहे सौदामिनी. विद्यार्थी मित्रांनो, वीज म्हणजे चपला बरोबर आहे. विद्युलता म्हणजे चपला बरोबर आहे. सौदामिनी म्हणजे चपला बरोबर आहे. परंतु जो काही 2 नंबर पर्याय आहे तो चुकीचा आहे. तर स्त्री हा शब्द चपला या शब्दाला समानार्थी नाही. या ठिकाणी काय विचारलं आहे? चपला या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द ओळखा. तर स्त्री हा शब्द चपला या शब्दाला समानार्थी नाही, परंतु वीज, विद्युलता, सौदामिनी हे शब्द समानार्थी आहे. पुढील प्रश्न पहा, सम्राट अशोक कोणत्या राजवंशाचा होता? सम्राट अशोक कोणत्या राजवंशाचा होता? तर पहा योग्य उत्तर आहे मौर्य. सम्राट अशोक हा मौर्य राजवंशाचा होता. पुढील प्रश्न पहा, भूदान चळवळीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? भूदान चळवळीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे आचार्य विनोबा भावे. आचार्य विनोबा भावे. पुढील प्रश्न पहा, उस्मानाबाद जिल्ह्याचे नवीन नाव काय आहे? लगेच उत्तर यायला पाहिजे. काय उत्तर असणार आहे? धाराशिव. उस्मानाबाद जिल्ह्याचं जे काही नवीन नाव आहे ते काय आहे? धाराशिव. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे 20 प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न वारंवार कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. सर्व प्रश्न लिहून ठेवा, तोंडी पाठ करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.